आणि आता थेट जाणार आहोत सागर बंगल्यावरील भेटीनंतर फडणवीसांच्या बोलतायत भाजपचे आमदार देवयानी फरांदे। नाशिक लोकसभेसंदर्भातला वाद समोर आला। 3 आमदार आहे। नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे 25 नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे। त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही आज भेट दिली। काही मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आणखी एक पक्ष तुमच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितोय आणि तो देखील पक्ष नाशिकची जागाच मागताना पाहायला मिळतं। नाशिक आणि शिर्डी या दोनपैकी एक जागा मागतात। मेरिटचा विचार करता वरिष्ठांनी ह्या विषयाचा विचार करावा अशी आमची मागणी आहे। जर त्यांची ताकद त्या ठिकाणी अधिक असती तर त्यांना उमेदवारी द्यावी, परंतु जर आज फील्डवरचा विचार केला, फील्डशी कनेक्टचा विचार केला, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा विचार केला तर सर्वच विषयांमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी श्रेष्ठ ठरते। सुद्धा आग्रही आहेत या जागेसाठी नाशिकच्या, त्यांचा काय एकंदरीत? आम्ही सगळ्यांनी आमच्या भावना ज्या आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत। आमची सखोल ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांना देखील हे ज्ञात आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक एकत्र मागतात। मात्र छगन भुजबळ यांनी देखील आहे ती जागा मागितलेली आहे, त्यामुळे महायुतीमधले सर्वच पक्ष ती जागा मागताना पाहायला मिळतात। जागा सर्वजण मागतील, परंतु ज्यांची ताकद फील्डमध्ये आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधी अधिक आहे, त्यांना मिळावी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे आणि त्यासाठी आज आम्ही सर्वजण मुंबईला एकत्रितरित्या भेटायला आलो होतो। माझ्याबरोबर आता आमचे आमदार सीमाताई हिरे आहे, आमचे डॉक्टर आमदार राहुलजी आहेर आहेत, आमचे तिसरे आमदार जे आहेत राहुलजी ढिकले ते आहेत, आमच्या दिनकरांना पाटील आहे, केदारनाथ आहेर आहेत, आमचे नगरसेवक कुणाल वाघे। आम्हाला जर इथं आणायचं असतं तर आम्ही 5-10 हजार लोकांना देखील घेऊन येऊ शकतोय, परंतु आज प्रमुख आमचे जिल्हाध्यक्ष देखील आज आमच्यासोबत आहे। आम्ही प्रमुख लोक आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। 5-10 हजारपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन दाखवायचं असेल तर आम्ही समर्थकांना घेऊन उतरू शकतो, परंतु ही काही आमच्या भारतीय जनता पार्टीमधली पद्धत नाही आहे। आम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो आणि वरिष्ठांनी त्याची दखल घेतलेली आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।